बोला. सर्वांना स्नेहपूर्वक जय भीम. मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल भानुदास गोदाम, आपलं स्पीकर बाय राहुल गोदाम या माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हं. 26 जून सामाजिक न्याय दिवस आत्ताच आपण साजरा केला. परंतु खरं तर हा व्हिडिओ तेव्हाच येणं अपेक्षित होतं, पण काही कारणास्तव मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही. पण आता विनंती करतो की आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. महापुरुषांचा खरा विचार हा समाजापर्यंत जोपर्यंत जाणार नाही समाजामध्ये, तोवर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित असलेलं परिवर्तन, तथागत बुद्धांना अपेक्षित असलेलं परिवर्तन आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांनी जो काही आपल्याला देश घडवायचा आहे ते होणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल जाणं महत्त्वाचं आहे. I have request you, please like, share and subscribe my channel. तर बांधवांनो, 26 जून म्हणजेच सामाजिक न्याय दिवस, छत्रपती शाहू महाराजांची जयंती. या दिवसाचा ज्यावेळेला मी विचार करतोय आणि सामाजिक न्याय या शब्दांचा ज्यावेळेला मी विचार करतो, म्हणजे सामाजिक न्याय हा शब्द आणि तो शब्द शाहू महाराजांच्या नावाने लागावा किंवा शाहू महाराजांचा जन्मदिवस या सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा व्हावा, या मागे नेमकं काय कारण आहे, याचा काय नेमका इतिहास आहे? साधी गोष्ट नाहीये. कुणालाही छत्रपती म्हटलं जात नाही, कुणालाही महामानव म्हटलं जात नाही आणि कुणालाही तथागत म्हटलं जात नाही. त्या नावामध्ये एक खूप मोठं वैशिष्ट्य दडलेलं असतं. त्या नावामागे त्या व्यक्तीचं योगदान, महान असं योगदान, जे की आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. आणि म्हणून सामाजिक न्याय दिन आणि शाहू महाराज या विषयावरती आपल्याशी थोडक्यात संवाद साधावा असा विचार आहे. 152वी जयंती साजरी केली आपण. आज महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जयंतीचं 200वीचं म्हणजे द्विशताब्दी, म्हणजे त्यांची 200वी जयंती आपण साजरी करतोय. भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष झालं. राष्ट्रसंत गाडगेबाबांचं त्यांची 150वी जयंती, तेही वर्ष आपण साजरं करतो. परंतु हे जे काही आपले महापुरुष आहेत, त्यांचं जन्मदिवस केवळ सेलिब्रेट करायचा का त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आपण आपलं जीवन समृद्ध करायचं, किंवा नेमकं आपण काय करतोय त्यांच्या विचारांच्यासाठी, हाही विचार करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहित आहे की शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली कोल्हापूरमध्ये घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या आईचं नाव राधाबाई, तसेच त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव असं होतं. तर खरं सांगायचं म्हणजे
त्यांना आईचाही सहवास जास्त दिवस लाभला नाही आणि वडिलांचा पण, ते वडिलांच्याही सहवासामध्ये राहू शकले नाही. त्यांच्या वडिलांचं पण निधन झालं, आईचंही निधन झालं. आई वडील सोडून गेले शाहू महाराजांना. परंतु इतिहासामध्ये म्हणजे आपले जे चौथे शिवाजी आहेत, त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब, त्यांनी ज्यावेळेला शाहू महाराजांना दत्तक घेतलं तेव्हा त्यांचा खरा प्रवास हा सुरू झाला. खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन हे प्रगत व्हायला सुरुवात झाली. परंतु ते स्वतःला घडवत नव्हते. ते स्वतःला तर घडवतच होते, परंतु त्याचबरोबर ते इथल्या भारतीय समाजाला देखील घडवत होते. इथल्या प्रत्येक माणसाला घडवत होते. या देशातील शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे, हा एकच विचार छत्रपती शाहू महाराजांच्या मनात होता आणि त्याच दृष्टीने त्यांची वाटचाल ते करत होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण राजकोट येथे आणि धारवाडला आणि राजकुमार कॉलेजमध्ये त्यांचं उच्च शिक्षण पार पडलं. 1884 साली त्यांचं दत्तक विधान झालं आणि 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. राजा म्हणून राज्यकारभाराची सूत्र हातामध्ये घेतली तेव्हा परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. परिस्थिती खूप वाईट होती. सर्वांना माहिती आहे की त्या पिरियडमध्ये, त्या काळामध्ये प्लेगची प्रचंड साथ सगळीकडे आली होती आणि एका बाजूने दुष्काळ, म्हणजे दुष्काळ आणि माणसांचं आरोग्य हे दोनही धोक्यात होते. आणि अशा बाजूने, अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांसारखा एक तरुण राजगादीवर विराजमान होतोय आणि संपूर्ण राज्याचं, संपूर्ण संस्थांचा कारभार त्यांना बघायचा. त्यांनी ठरवलं की आता माझ्याकडे हे संस्थान आहे, तर मला या संस्थानाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि त्यांनी ते केलं. त्यावेळेला संस्थानं खूप होती, परंतु समाजाच्या हितासाठी काम करणारी संस्थानं ही अतिशय कमी, बोटावर मोजण्या इतकी ती संस्थानं होती. आणि त्यातलंच एक आपल्या शाहू महाराजांचं संस्थान होतं. मग काय केलं माणसांसाठी शाहू महाराजांनी? बोलण्यासारखं खूप आहे, परंतु महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. दुष्काळामध्ये आणि प्लेगच्या साथीमध्ये त्यांचं जे काम आहे, एकंदरीत ज्यावेळेला सगळीकडे प्लेग पसरला होता तेव्हा ते स्वतः आपल्याला कोणी भेटायला आलं आणि आपली इजा आपल्या कुटुंबांना होऊ नये किंवा आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून ते स्वतः पन्हाळ्याला जाऊन राहिले. पन्हाळ्याला त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं आणि कोणीही माणूस भेटायला आला तरी त्याला 10 दिवस बाहेर ठेवलं जायचं आणि मग शाहू महाराजांच्या पुढे हजर केलं जायचं. कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन वगैरे आपण हे शब्द ऐकले, आपण पाहिलं, परंतु याच्याही आधी शाहू महाराजांनी या शब्दांचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्षात केलं होतं. हे ऐकूनच खूप आश्चर्य वाटतं. त्यांच्या आधुनिकतेबद्दल अतिशय कुतूहल वाटतं.
की 100 वर्षापूर्वी त्या व्यक्तीने किंवा त्या शाहू महाराजांनी हे कसं काय केलं असेल. त्यांच्या दूरदृष्टीबद्दल खरंच तुलना नाही करू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर्षानुवर्ष ज्या माणसांना शिक्षणापासून दूर लोटलं गेलं, ज्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला गेला नाही, अगदी त्या समाजाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्व मागासवर्गीय समाजाला 50% आरक्षण त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये दिलं. आजूबाजूच्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं की काय शाहू महाराज असं का करताय, यांना आरक्षणाची काय गरज आहे, असं त्या लोकांना वाटलं. आणि अभ्यंकर नावाचे एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही शाहू महाराजांना तुम्ही हा आरक्षणाचा निर्णय का घेतलाय, काय आवश्यकता आरक्षणाची. आता पहा, शाहू महाराज कृतीमधून कसं सिद्ध करतायत, म्हणजे अगदी मानसशास्त्रज्ञाप्रमाणे त्यांचं कार्य होतं. शाहू महाराजांनी त्या व्यक्तीची शब्दाने समजूत काढली नाही, त्याच्याशी वाद घालत नाही बसले, तर अगदी उदाहरणाच्या सह त्यांना त्या सिद्ध करून दाखवलं की काय कशासाठी आरक्षण दिले. शाहू महाराज म्हणाले, चला आपण जरा आपल्या घोड्याच्या तबेल्यात जाऊया. अभ्यंकरांनाही आश्चर्य वाटलं असणार की मी बोलतोय आरक्षणाच्या बद्दल आणि हे मला काय घोड्याच्या तबेल्यात घेऊन जात आहे. आणि मग ते दोघेही त्या तबेल्यामध्ये गेले. आणि मग त्यांनी त्या नोकरांना सांगितलं की हे जे चांगले घोडे जे आहेत त्यांना त्यांचं जे खाद्य आहे ते त्यांना खाण्यासाठी दे, म्हणजे ती हरभरे वगैरे जे काही असायचे ते त्यांना दे. आणि त्याच्याच बरोबर हे कमजोर घोडे जे आहेत ते सुद्धा तिथे त्यांना एकत्र सोड. नोकराने तसंच केलं. मग जी बलदंड घोडी होती ती घोडी ते सगळं खाद्य खाऊन टाकत होती. ते सगळं जे काही अन्न होतं त्यांचं ते सगळं खात होतं, परंतु या कमजोर घोड्यांना मात्र ते काहीही मिळू देत नव्हते. ते बोलले की हे तुम्ही काय करताय महाराज, तुम्ही कमजोर घोड्यांना वेगळं काही केलं नाही किंवा त्यांच्यासाठी खायला त्यांची वेगळी व्यवस्था केली नाही, आणि तुम्ही या सक्षम घोडे जे आहेत त्यांनाच सगळं देताय. त्यावेळेला शाहू महाराज म्हणाले की मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हे कमजोर घोडे जे आहेत हेच म्हणजे आपला शोषित समाज आहे, आपला उपेक्षित समाज आहे. आणि हे बलदंड घोडे म्हणजे ज्यांचा खऱ्या अर्थानं विकास झाला आहे तो समाज आहे. जर या कमजोर लोकांना वेगळ्या पद्धतीनं संधी दिली नाही तर हा जो काही सक्षम असलेला समाज आहे तो यांना काहीही मिळू देणार नाही. त्यांची समजूत ही त्यांचा गैरसमज नष्ट झाला. म्हणजे अतिशय कृतिशील असणारा समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज. 1917 साली सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण करणारे राजे शाहू महाराज. शिक्षणाशिवाय देशाचा उद्धार होऊ शकत नाही, किंवा शिक्षण हे आपल्याला आपलीच एक नव्या पद्धतीने ओळख करून देतं, हे शाहू महाराजांना माहीत होतं.
आणि म्हणून शिक्षण हे प्रत्येकाला खुलं असलं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षण हे मोफत व सक्तीचं केलं. ज्या वेळेला आपलं संविधान अस्तित्वात नव्हतं त्यावेळेला संविधानाच्या म्हणजे संविधानाच्या कायद्यांची जी काही पायवाट आहे ती आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यात दिसते. ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मग शिक्षण मोफत सक्तीचं करणं असेल, स्त्रियांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे आणि त्यातल्या त्यात प्रौढ स्त्रिया ज्या आहेत त्यांना देखील शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी शाहू महाराजांनी प्रचंड मेहनत घेतली. कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा शाहू महाराज आपल्या संस्थानात करतायत. त्या काळामध्ये आज आपण बघतोय की 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा झालेला आहे. परंतु त्या काळामध्ये 1919 साली स्त्रियांवरती त्यांच्या कुटुंबात अत्याचार होऊ नये यासाठी कायदे शाहू महाराजांनी केले. खरं तर यांच्याबद्दल जे बोलावं, जितकं बोलावं ते खूप कमी आहे. आणि म्हणून शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं, रयतेचं राज्य, त्यांनी जो काही राज्यकारभार केला ते काम, त्याचा विस्तार शाहू महाराजांनी केलेला आपल्याला दिसतो. महात्मा फुल्यांनी जे काम सुरू केलं तेच काम शाहू महाराजांनी पुढे नेलं. 1911 साली आपल्या संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली आणि या सर्व महापुरुषांचं काम या संपूर्ण राष्ट्रामध्ये कोणी विस्तृत केलं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं भारतीय संविधानाच्या माध्यमातून. ही वैचारिक परंपरा आम्ही समजून घेतली पाहिजे. जोपर्यंत आम्ही हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला विचारांचं नातं कळणार नाही. विचारांचं नातं लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला विचारांचं नातं लक्षात घेतलं जाईल तेव्हाच ही जाती व्यवस्था आणि जातीमध्ये असलेला द्वेष संपेल. अन्यथा आपणच आपल्या बांधवांचा किती तिरस्कार करतोय आपण पाहतोय. हे खूप चुकीचं आहे. हे आपल्या महापुरुषांना अपेक्षित नाहीये. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं खऱ्या अर्थानं जर आचरण करायचं असेल तर त्यांनी जे काही सांगितलं ते आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. काय म्हणतात शाहू महाराज? अतिशय महान अशा प्रकारचे विचार आहेत त्यांचे. माझा संपूर्ण खजिना संपला तरी चालेल, परंतु माणसांपासून तोडणारी ही जी काही अनिष्ट प्रथा आहे ती संपल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. किती समर्पण आहे त्यांचं. हे जनकल्याणाप्रती असलेलं किती मोठं प्रेम आहे. त्यांना स्वतःची पर्वा नव्हती, स्वतःच्या संपत्तीची पर्वा नव्हती, परंतु माणूस हा केवळ माणूस म्हणून राहिला पाहिजे. तो कुठल्याही जातीचा धर्माचा जरी असला तरी सुद्धा केवळ जातीमुळे त्याचा छळ होऊ नये हे त्यांना नेहमी वाटायचं. त्यामुळे मी सर्व महापुरुषांना परत एकदा विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्याला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहावा आणि पुन्हा एकदा नव्या विषयासह आपल्याला मी नक्कीच परत भेटेन.
जय शाहू, जय भीम.